नमस्कार मैत्रिणींनो, आज अगदी आपण टेस्टी अशी कढीपत्त्याची चटणी ही रेसिपी बघणार आहोत। अगदी शरीरासाठी ही चटणी अगदी चांगली असते। मुलं कढीपत्ता खायचा कंटाळा करतात, मग त्यामुळे अशा प्रकारे आपण त्याची चटणी केली तर मुलंसुद्धा ती आवडीने खातात। अगदी टेस्टी अशी याची चटणी होते। तर या ठिकाणी मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, शेंगादाणे घेतलेले आहे, त्याच्यानंतर लाल मिरची आणि लसूण घेतलेला आहे। कढीपत्ता, शेंगादाणे, लसूण आणि अख्ख्या लाल मिरची घेतलेली आहे मी। तर चला आपण आता ही कढीपत्त्याची चटणी कशी करायची ती बघूया। आता या ठिकाणी मी एक छोटी वाटी भरून शेंगादाणे घेतलेले आहे आणि त्याच वाटीने सपाट वाटी कढीपत्त्याची पानं घेतली आहे आणि मिरची ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता। तुम्हाला जेवढं तिखट लागतं त्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करायचं आहे। आणि आता एक कढई ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये आपण आता शेंगादाणे भाजायला टाकू। तर चला आपण आता यामध्ये शेंगादाणे भाजून घेऊ। आता हे शेंगादाणे आपण आता मंद गॅसवर असे आपल्याला अर्धवट शेंगादाणे भाजायचे आहेत। तर बघा आता मंद गॅसवर अगोदर कढई तापून घ्यायची आणि नंतर गॅस बारीक करायचा आणि त्याच्यावर आपल्याला हे शेंगादाणे असे अर्धवट भाजून घ्यायचे। आता शेंगादाणे आपले अर्धवट भाजलेले आहे। अर्धे शेंगादाणे भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हा कढीपत्ता टाकायचा की जेणेकरून शेंगादाणे पूर्ण भाजीपर्यंत आपला कढीपत्ता पण भाजला जातो। आणि कढीपत्ता जर नुसता आपण कढईत भाजला तर तो जळून जातो आणि त्याला जळकट वास लागतो। त्यामुळे कढीपत्ता हा शेंगादाण्यामध्येच भाजायचा आणि कढीपत्ता भाजत आला की नंतर आपल्याला मिरची टाकायची आणि गॅस बंद करून घ्यायचा आणि मिरची आणि ते सर्व परतून घ्यायचं। तर बघा कढीपत्त्याची पानं असे एकदम कुरकुरीत असे पानं झालेले आहेत या कढीपत्त्याची। तर एकदम हाताने त्याचा चुरा होईल इथपर्यंत आपण हे भाजून घ्यायचे। शेंगादाणे पूर्ण भाजेपर्यंत कढीपत्ता भाजून होतो। तर बघा आता हे सर्व आपण मिक्स केलेलं आहे आणि आता यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत। आता हा लसूण आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायची नाही, फक्त त्याची वरची साल काढून टाकायची आहे आणि तसंच आपल्याला लसूण साली साहित्यामध्ये वापरायचं आहे, त्यामुळे टेस्ट छान लागते। आता यामध्ये 1 चमचा जिरे घातलेले आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा जिरे, आता हे सर्व मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स केलं आहे। त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे। 1 चमचा जिरे, अर्धा चमचा हिंग आणि आता आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि आता यामध्ये मीठ टाकून आपण आता ही चटणी आपल्याला मिक्सरला लावायची आहे, पण ही जाडसरच आपल्याला ठेवायची आहे, कारण चटणी ही जाडसरच खायला चांगली लागते। जास्त जर बारीक केलं तर ही चटणी खायला चांगली लागत नाही, त्यामुळे अशी ही आपल्याला चटणी जाडसर वाटून घ्यायची आहे। आता आपली चटणी मिक्सरवर वाटून झालेली आहे। तर आता ही मी सर्विंग बाउलमध्ये सर्व केलेली आहे। तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला ही कढीपत्त्याची चटणी कशी वाटली? तुम्हाला जर रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।